नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. सर्व बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. त्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहे. तर हा व्हिडिओ तुम्हा सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला अंतर्भय मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करायचे. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बघा, ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा आता हप्ता मिळाला आहे त्याच बहिणींना सप्टेंबरचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी कमेंट करून सांगायचे की सर मला ऑगस्टचे पैसे आलेले नाही आहे. आणि ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळाला असेल त्यांनी कमेंट करून सांगायचे की सर मला ऑगस्टचा हप्ता आलेला आहे, जेणेकरून त्यांना लगेच पुढचा हप्ता पाठवला जाणार आहे. तर तुम्हाला ऑगस्टचे 1500 रुपये मिळाले की नाही कमेंट करून सांगा. मिळाले असतील तर हो लिहून पाठवा, आणि मिळाले नसेल तर नाही लिहून पाठवायचं आहे. आता तुम्हाला मी प्रूफवरती घेऊन जातो, कारण की भरपूर अशा बहिणी की त्यांना डिकीनी सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑगस्टचा हप्तासुद्धा काही बहिणींना मिळणार नाही, त्याच प्रकारे ऑगस्टसुद्धा हप्ता काही बहिणींना मिळाला नव्हता. आता सप्टेंबरचा सुद्धा हप्ता बहुतेक बहिणींना मिळणार नाही आहे. त्यामुळे तुमचंही नाव असू शकतं, कारण की बहिणींची चौकशी सुरू आहे. त्यामध्ये भरपूर बहिणी अपात्र केल्या जात आहे. ठीक आहे, तर तुम्हाला मी पुराव्यासह संपूर्ण माहिती दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो आहे प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 1.25 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज हे बाद करण्यात आले आहे. किती? 1.25 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज हे बाद करण्यात आले आहे. या बहिणींना आता या ठिकाणी लाभ मिळणार नाही आहे. यामध्ये तुमचंही नाव असू शकतं. बघा, तुमचंही नाव नाही ना, अशा पद्धतीने चेक करा. जर का तुमचं नाव असेल तर तुम्हालाही सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण की बहुतेक अशा बहिणी होत्या की त्यांना आशा होती की ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे, पण त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा मिळाला नाही. त्याचं कारण असं होतं की त्या बहिणींना अपात्र केलं गेलं होतं, त्यांना लाभ मिळाला नव्हता. त्याचप्रकारे बहुतेक अशा बहिणी आहे की आता जवळजवळ 1.25 लाख लाडक्या बहिणी की त्यांचा ठिकाणी अर्ज बाद केलेला आहे. त्यामुळे बहुतेक बहिणींना सप्टेंबरचे सुद्धा पैसे मिळणार नाही आहे. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आणि ती माहिती अशी आहे की लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांच्या पडताळणी सुरू झाली आहे. म्हणजेच काय, तर महिलांची जी अर्ज आहे त्यांची पडताळणी सुरू झाली आहे. आणि लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहे. लाखो ज्या महिला आहेत त्यांचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहे. या योजनेबाबत सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी कारवाई ही आहे की लाडकी बहीण योजनेतून 1.25 लाखांपेक्षा जास्त महिलांना अर्ज हे बाद करण्यात आले आहे. आता जवळजवळ 1.25 लाख महिलांचे अर्ज हे बाद केले आहे. त्यामुळे ह्या बहिणींना लाभ मिळणार नाही आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. पुढे बघा, त्यामुळे आता ह्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. दरम्यान ह्यामध्ये तुमचे नाव आहे की नाही हे तुम्ही कसं चेक करू शकता ते तुम्हाला मी सांगणार आहे. कारण की बहुतेक बहिणींना त्यांचं नाव चेक करता येत नाही आहे की त्यांचं नाव यादीमध्ये आहे की नाही. ज्या बहिणींचं नाव यादीमध्ये असेल त्याच बहिणींना लाभ मिळणार आहे, पण ज्या बहिणींचं नाव यादीमध्ये नसेल अशा बहिणींना हा लाभ मिळणार नाही आहे. तर तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे तुम्हाला कसं कळणार आहे हे आपण आता जाणून घेऊयात. ठीक आहे, तर बघा, मराठवाड्यातील महिलांच्या अर्जांची या ठिकाणी पडताळणी सुरू झाली. त्यामुळे मराठवाड्यातील बहुतेक महिलांचे अर्ज बाद झालेले आहे. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलेला आहे. म्हणजेच त्या महिला निकषामध्ये बसत नाही, त्या महिला निकषाच्या बाहेर जाऊन योजनेचा लाभ घेत आहेत. त्यातून 26 लाख महिला ह्या बाद करण्यात आल्या आहेत. किती? तर 26 लाख ज्या महिला होत्या त्या बाद अगोदर करण्यात आलेल्या होत्या. त्यांच्या अर्जांची पुन्हा ठिकाणी पडताळणी करण्यात आली आहे. आणि यातून अनेक राज्यामधून महिला अपात्र ठरलेल्या आहेत. अनेक राज्यामधून ज्या महिला त्या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत. आता बघा, राज्यामधून म्हणजेच काय, या ठिकाणी जिल्ह्यामधून त्यांचं म्हणायचं हेतू असं आहे. ठीक आहे, आता बघा, मराठवाड्यातून तब्बल 1.25 लाख महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहे. म्हणजेच काय, तर मराठवाड्यामधून 1.25 लाख ज्या महिला आहेत त्यांचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहे. मराठवाड्यात 2 टप्प्यांमध्ये महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये अंगणवाडी सेविकांनी गावागावात जाऊन महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यामध्ये वयोमर्यादेत न बसणाऱ्या महिलांना बाद करण्यात आलं. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 40,228 अर्ज हे अपात्र ठरलं. म्हणजेच काय,
त्या अशा महिला होत्या की ज्यांचं वय नव्हतं तरी त्यांनी लाभ घेतलेला होता. आता बघा वयाची अट काय 21 ते 65, पण बहुतेक अशा मुली होते की त्यांचं वय 21 नव्हतं तरी त्यांनी लाभ घेतलेला होता. त्या मुलींना बाद केलं आणि बहुतेक अशा महिला आहे की ज्यांचं वय हे 65पेक्षा जास्त आहे अशा महिलांनासुद्धा यामधून बाद केलेलं आहे. ठीक आहे. तर जवळजवळ 40,228 अर्ज हे वयामर्यादिकेने बाद झालेले आहेत. आणि जर तुम्ही बघितलं तुमच्या घरीसुद्धा अंगणवाडी सेविका आल्या असतील, जर का तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या आणि तुम्ही त्या ठिकाणी जर का त्यांना सापडले नाही तर असं सुद्धा निष्पन्न झालं आहे की तुम्ही चुकीचा पत्ता दिलेला आहे किंवा तुम्ही त्या ठिकाणी नव्हतात म्हणून तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे तो सुद्धा ठिकाणी बाद करण्यात आलेला आहे. तर तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या होत्या की नाही कमेंट करून सांगा. जर का तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या असतील आणि चौकशी केली असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचे की हो सर आमच्या घरी अंगणवाडी सेविका आलेल्या होत्या. पुढे बघा, यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये महिलांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेले असेल तर त्यांचे अर्ज बाद करण्यात आले. म्हणजेच काय, एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिला हे लाभ घेऊ शकतात अशी अट होती. पण जर का 2पेक्षा जास्त महिलांनी अर्जाचा लाभ घेतलेला असेल किंवा ह्या योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा महिलांचे जे अर्ज होते, जे फॉर्म होते ते रद्द केले गेले आणि ह्या महिलांचा जो लाभ होता तो बंद केला गेलेला आहे. म्हणजेच या महिलांना आता पैसे मिळणार नाही आहे. पुढे बघा, यामधून जवळजवळ 84,709 अर्ज हे अपात्र ठरले होते. 2पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर यामध्ये किती महिला होत्या? 84,709 अर्ज हे अपात्र ठरले गेले होते या कारणावरून. या दोन्ही टप्प्यांमध्ये टोटल जर तुम्ही बघितले तर 1,24,936 महिलांनी योजनेतून बाद करण्यात आले. एवढ्या महिलांना योजनेमधून बाद केलं होतं. या जिल्ह्यातील महिला अपात्र मराठवाड्यामधील 8 जिल्ह्यांमध्ये महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये पहिलं जर तुम्ही बघितलं तर पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, दुसरा आहे बीड, तिसरा आहे जालना, नंतर धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यात करण्यात आलेली आहे. म्हणजेच मराठवाड्यामधील हे जे काही जिल्हे आहेत तर यांच्या ठिकाणी चौकशी झाली आणि या चौकशीमध्ये भरपूर महिला बाद झाल्या आहेत. तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे तुम्ही कसं चेक करू शकता त्याची माहिती बघून घ्या. आता बघा, तुमचे नाव यादीत आहे की नाही हे तुम्ही महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क करून चेक करू शकता. याचसोबत तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जावे, त्यानंतर तुम्ही अर्जाची स्थिती चेक करू शकता. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला दिसेल ती यादी, त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता. तुमचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. तर जर का तुमचं नाव नसेल तर तुम्हालाही लाभ मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ऑनलाईन वेबसाईटला भेट द्या. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिली की कशाप्रकारे तुमचं नाव तुम्ही चेक करू शकता. ऑफिशियलरित्या घरी बसल्या त्याची माहिती दिली. तुम्ही मागचा व्हिडिओ बघून घ्या, त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती कळून जाईल. तर महिलांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. अतिशय महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला जो काही तुमचा लाभ बंद झाला आहे तर तो लाभ तुम्हाला पुन्हा एकदा सुरू होणार आहे. कारण की बहुतेक अशा बहिणी आहे की ज्यांचं जूनपासून लाभ बंद झाला आहे तर त्या बहिणींची चौकशी सुरू आहे, तर त्या बहिणींचा लाभ पुन्हा एकदा सुरू होणार आहे. यानंतर जर तुम्ही बघितलं तर बहुतेक अशा बहिणी आहे की त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा सुद्धा हप्ता मिळणार नाही आहे. कारण की चौकशी झाली आणि चौकशीमध्ये भरपूर महिला अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हालाही सप्टेंबर महिन्याचा लाभ हा मिळू शकणार नाही आहे, अशा बहुतेक बहिणी असतील. आणि आता बघा, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे, तर सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण की याची जी काही प्रोसेस आहे सप्टेंबर हप्त्याची ती प्रोसेस सुरू झाली आहे. त्यामुळे तुम्हाला याच महिन्यामध्ये हा लाभ मिळणार आहे. याच महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पैसे मिळणार आहे. ठीक आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करायचे, व्हिडिओला शेअर करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.